ते देव जाणे. बाबा हे कुठून येऊन झाले बाहेर. इकडे 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 गेली. कुठे गेला गेली होते बाहेर जाते मला न सांगता. बाहेर जाते काम सोडून बाहेर करते आणि आजपासून मोलकरीत बंद. घरची कामं तू करायची. खाऊन वाचली माझे डोळे माझे डोळे चप्पल नाही. साल्या हराम खोरा बायकोला मारतो का बे नालायका. साल्या हराम खोरा बायकोला मारतो का बे. तुझ्यासारख्या नवऱ्याला चपलांची हार घालून गाढवावर बसून बरोबर फिरायला पाहिजे. हराम खोरा अबे साधी सुधी बायको पाहून मारतो का बे. अबे माझ्यासारखा बायको असताना माझ्यासारखी बायको असती ना तर तुझ्यासारख्याला कपड्यासारखं धुवून त्याला दगडावर आपटून त्याला पिळून दोरावर वाळू टांगून त्या कपड्याला फाटू फाडू त्याच्या चड्ड्या शिवल्या असत्या. अबे हराम खोरा बायकोला मारणं म्हणजे सोपं वाटलं का बे. अबे बायको म्हणजे कोण असते तुला माहित आहे का. साला हरामी बायकोला मारतो. अबे साधी सुधी बायको पाहून मारतो का बे नालायका. तू ये माझ्या समोर तुला दाखवतो हलकटा नालायक बेशरम कुठला बायको हरामी साला. थांब बे थोडा वेळ. अबे बायकोला मारून स्वतःला का पहिलवान समजतो का बे. अरे कोण कोणाला मारत होता. तुम्ही बरोबर तुम्ही विचारता म्हणून सांगतो मला. माझ्या बहुत दिमाग खराब झाला. काय झालं. काय झालं. तो साला हलकट नालायक बेशरम लावारिस चोर महाचोर नीच हरामी एक नंबरचा चोर एक नंबरचा बेशरम 2 नंबर 2 नंबर 1 नंबर वाले हा हात कोणीकडे आहे तुझा. अँगल चुकला माझा. ट्रँगल बदलावा लागतं नालायक. मालक तो सखाराम गायतोंडे. तो सखाराम गायतोंडे हो तर त्याचं काय. बायकोला मारतो तो बायकोला मारतो सखाराम गायतोंडे. आपल्याला काय करा त्याची पण बायकोला मारणं बरोबर आहे. बायको आहे ना पण बायकोला त्याची बायको आहे, आपण काय करू शकतो. साधी बायको साधी लावलं तर फोडणीचे नाव तुला काय करायचं बा? सुंदर बायको त्याची. अरे सुंदर आहे कसं समजते. हा स्वभाव स्वभावाला मूर्खा दुसऱ्यांच्या गोष्टीत लक्ष घालणं चूक आहे. माहिती आहे मला दुसऱ्यांच्या गोष्टीत लक्ष घालणं चूक आहे. पण बायकोला मारणं बरोबर आहे का. बायकोला मारणं तेही चूक आहे ना. आणि तो साला बायकोला मारतो. अबे गायतोंड्या बायकोला मारतो का बे. अबे गायतोंड्या तुझं तोंड कापून कुत्र्याच्या फीट करून गायतोंड्याच्या जागी कुत्रतोंड करतो. साला कुत्री ताराचंद हात खाली घे. हात खाली घे. माझा नाही रे. किती वर्ष झाली तू माझ्या घरी काम करतो. 8 वर्ष 8 वर्ष झालं ना. या 8 वर्षात मी तुला घरच्या फॅमिली मेंबर सारखा ठेवला. हो मला नडल्याला मदत करत गेलो. हो मला जे पाहिजे ते गावाला गेला डबल पैसे घेऊन गेला. कधी खोटं पैसे घेऊन गेला. खोटं ठाक होता. मला झाल्या पण आज तू पहिल्यांदा मला कुत्रा म्हणाला रे. एकदम सत्य बोललो मला. बोललो मला की हा जोडा आहे ना. पुसून देऊ पुसू नको तो. हा जोडा तुला 10 मारावा 1 मोजावा. 10 मारावा 10 मारावा 10 अरे हे मला काय झालं. मला काही ऐकू नाही बेटा. तू काय बोलतोय ते माणसाने केली स्पष्ट बोला. स्पष्ट असं नाही ना बे. जे सांगायला नीट सांगते. तुम्ही माझ्या रागावलं मला नाही रागावलं. मालक तुम्ही किती छान आहात. मालक खूप सुंदर आहात. मालक स्वतःच्या घरात स्वतःच्या खोलीत स्वतःच्या बायकोला कधीच नाही मारत. आणि तो बायकोला मारतो. अबे किडे पडून मरशील साल्या. गप्रे. ठीक आहे गप्रे साल्या. इथं पहा ना बे. इथं पहा ना किती कचरा पडलाय तो. हे काय कचरा पाहतो. मूर्खा तो पाहायचा नसते. तो साफ करावा लागते. करूया ना. करूया म्हणजे मी करेल का तुझ्यासोबत. नाही मी स्वतःला आदेश दिला. करूया ना. करूया ना नालाय का. मी आता महत्वाच्या कामाने बाहेर चाललो.
आणि तोंडातून बायको शब्द नाही काढायचा बेटा. ठीक आहे ना, काय ठीक आहे? तोंडातून बायको हा शब्द काढणार नाही, तोंडातून काढणार नाही, कुठूनच काढणार नाही. जरी इच्छा झाली तरी मनातल्या मनात बायको करून, पण बायको सध्या कधी करणार नाही. कारण बायको म्हणजे कटकट, बायको म्हणजे झंझट, बायको म्हणजे खांद्यावरचं ओझं. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे बायको. बायकोला घरात ठेवायची नाही, बायकोला हद्दपार करा. बायको हाय हाय. अरे तुम्ही म्हणजे मालकासारखे दिसता, मालकासारखे दिसता. मी सांगून राहिलो का तोंडातून बायको शब्द काढू नको. 10-12 वेळा बायको बायको केलं तुला. काय सांगता? लाजच्या व्यक्ती का नालायक का? तुम्ही माझ्या मालकासारखे दिसता. नालायक का? माझं घर आहे, कुठेही बसेल मी. हे बघ, मी महत्वाच्या कामात चाललोय. आता तोंडातून बायकोचा बा नाही काढायचा. मला किळस येते तुझी. येतो मी. पण मालक बाहेर चालत का म्हटलं? बायकोचा बा नाही, बाहेरचा बा म्हटलं मी. जा जा, पण लवकर परत या. लवकर कशाला? हो, वाट बघते. आता कोण वाट बघते? बायको. मधुताई मला माफ करा. हो, मीच तुमचा खरा गुन्हेगार आहे. हो, मीच तुम्हाला नराधामाच्या स्वाधीन होण्यास भाग पडले. यात तुझा काही दोस्त आला सांग. जे माझ्या नशिबात होतं ते झालं. अरे मालक जे सांगेल ते करून तुझं तर काम आहे. तू तर इमानदारीने आपली नोकरी बजावतोस. यात तुझा काही दोष नाही. खरी दोष तर मीच आहे की कुमारिक असताना आंधळी स्वतःला माझ्यांच्या स्वाधीन केलं. आणि तुमच्यावर ही वेळ येईल असं मला कधी वाटलं नाही. हो, आज तुम्हाला घराची मालकी म्हणून मिरवायला पाहिजे तर मूर्खनीसारखी कामे करावी लागली. मला किती कामे करावी लागले त्याचं दुःख नाही त्याच भाऊ. दुःख याचंच वाटतं की माझा कुठलाही दोष नसताना दोषारोप करून मला त्रास दिला जातो. मला माहिती आहे, पण आम्ही काय करू शकतो? आम्ही नोकर मानतो. पण हो, यानंतर घाबरू नका. मी तुमच्या पाठशी आहे. जशात तसे आपण कित्येकदा असतो अन्याय करणे पाप आहे, पण अन्याय सहन करणे त्याहीपेक्षा मोठं पाप. म्हणजे कायद्यानुसार नवरा हा बायकोला मारू शकत नाही. आणि आता जर का त्यांनी तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर सरळ पोलिसात तक्रार करायची. काय नाही करायचं. मला माहित आहे हा कायदा स्त्रियांच्या बचावासाठीच करण्यात आलाय. पण कोर्ट कचेरीमुळे संसाराचा गाळा चालत नाही तर उलट मोडतो. पण या कायद्याच्या ज्या लोकांना जरा भीती वाटत नसेल त्या लोकांची पोलिसांच्या दरम्यान कमरे मोडली पाहिजे आणि हातभाई त्यांची सवय मोडेल. स्त्रियांचा जन्मच दुःख सहन करण्याचं मला माहिती आहे, स्त्रीमध्ये दुःख सहन करण्याची ताकद आहे, पण तिच्यात दुर्गा चंडिका होण्याची शक्ती आहे. मग एकदा ते रूप धारण करायला का? हे माझ्याचे नाही होणार. मग का संपूर्ण आयुष्य दुःखामध्ये घालवणार आहात तुम्ही? दुःखात घालवणार आहात. तर तुमच्या बाबतीत रवी भाऊला सांगितलं, त्याने सुद्धा माझं काही ऐकलं नाही म्हणा. काय? त्यांना सांगायची काय गरज होती? मुलगी आपल्या घरी किती दुःखात असली तर माय बापाला सांगावी लागते की ती सुखात आहे. मला माफ करा बरं. पण तुमचे हे दुःख माझ्याच्याने नाही पावले झाले. जे माझ्या नशिबात असेल त्याला तू तरी काय करणार आहेस? नशिबाचं सोडावं, जे होईल ते नंतर होईल. आजपासून तुम्ही एक काम करा. कुठले काम करा? कामे करायची नाही. मी यायला कामे करायला तर आत्मी देवा मी कामे करतो. नाही नाही त्याचं तुझे मालक आले तर मला पुन्हा हसरून लावतील आणि घरची कामे करायला कसल्याला त्रास तुझा तू आपले कामे कसल्याला त्रास करा, भरपूर कामे करा. तुम्ही अशा, तुमचा भाऊ तसा, तुमचा नवरा असा. तुमच्या जागी मी असतो ना, साल्याचा लंबाच किलो असतो. ऐक काय झालं? रक्त लागलं तुमच्या बोटाला? काय लागलं? अरे काय टोचलं? अरे किती वेळा सांगतो कामे करायचे नाही. मी याने कामे केला. थांबा मी पट्टी आणतो. किती वेळा सांगतो कामे करू नका, कामे करू नका. किती वेळा सांगतो काम नाही करू. ऐकत नाही अजिबात. त्या बोलते ऐकत. मला पट्टी कुठे पडली? एवढूस लागलं तर ऐक नवरा ठोकतो तेव्हा नाही. तुमचे बरोबरच आहे. हा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लिहिलंच आहे,
पती हा परमेश्वर, त्याला डोक्यावर घेऊन नाचा नाचा. माझा पती होते अति मक्का माती. मी काय म्हणा, तुमच्या बोटाला छान रक्त लागलं, अगदी लाल लाल. अरे वेड्या, आपल्या घरी कामे करीत असताना जर बोटाला रक्त लागलं, कसला आला त्रास. आता तू सुद्धा माझी गमत करायला लागलास हा? नाही चालू द्या. हेच तुमचं खरं रूप पाहण्यासाठी मी बाहेर जाण्याचा बहाणा केला होता. साल्या ताऱ्या, माझ्या घरी चाकरी करून भाकरी खाता खाता आता तू रोटीवर ताळ मारायला लागला का बे? म्हणजे मी समजलो ना मला. याला म्हणतात पेढा खाऊन येडा बनणे. साध्या माझ्या बायकोचा हात हातात धरून तिच्याशी गुलू बोलण्यापर्यंत तुझी मजल गेली आणि म्हणतो मी समजलो नाही मला. आम्हाला खाऊ म्हणतो त्याच्या बोटाला रक्त लागलं होतं म्हणून मी पट्टी बांधली. अबे पट्टी बांधत होता म्हणून मला पट्टी देते का बे? मला पट्टी देताय का? सरळ सांगत का नाही की तुम्हाला दोघांचा लफडा म्हणून? काय बोलताय? आम्ही काही बोलत नाहीचा अर्थ असा नाही की तुम्ही काही बोलावा. माझ्या गड्या, म्हणजे मी बोललो ते काहीही आणि तुम्ही दोघं जे करता ते काही नाही का बे? तुम्ही विनाकारण आमच्यावर आरोप असं का सगळं? प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघून देखील म्हणतो आरोप करीत आहे. साल्या ताऱ्या, ज्या ताटामध्ये खातो त्या ताटामध्ये भोका पडायला निघालाय आणि म्हणतो साल्या. खूप झालं तुमच्यात किती दुर्गुण आहेत हे माहीत असून देखील मी प्रामाणिकपणे तुमची सेवा केली. पण आज कळलं तुम्ही किती नीच आहात. मला नीच म्हणतो का बे? मला नीच म्हणतो? माझ्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवताना लाज वाटली नाही आणि मला नीच म्हणतो? काय बोलताय? एक शब्द बोलायचा नाही. तुला आता नंतर निपटतो मी. हा नंतर. अरे भडव्या, मी नीच आहे ना, मग आता या नीच माणसाची कमाल बघ. आजपासून या नीच माणसाच्या कामावरून कायमचा बंद. मी काय करणार? मी थुंकतो तुमच्या नोकरीवरती. तुमच्या सारख्याची सेवा करण्यापेक्षा हातात कटोरा धरून आनंदाने भीक मागेन. अबे मग मला भीक भिकार आहे. काय संबंध आहे तुझा? मला माफ करा. माफ करावं आल्या. काय माझ्यात काय कमी होती की माझ्यातला पुरुषार्थ कमी झाला म्हणून तुला परपुरुषामध्ये रुची यायला लागली. मग जाणार त्याच्यासोबत. बायकोबद्दल असं बोलताना गरज आहे काय वाटत नाही. एवढा मोठा प्रस्ताव केल्यावर विश्वास करा माझ्यावर. विश्वास माझ्या अपरोक्ष आणि परोक्ष चाळे करताना लाज वाटली नाही. अरे विश्वास करा म्हणजे मला समजवण्याची गरज नाहीये. आता तुझी इथून हकालपट्टी करण्याची गरज आहे. साली माझ्याशी प्रतारणा करते. माझ्याशी साली असं का वागते तुम्ही माझ्याशी? बायको आहे मी तुमची. बायको? अरे तुझ्यासारख्या कितीतरी बायका आल्या आणि गेल्या माझ्या आयुष्यात. इकडच्या उल्हास साली माझी बायको होऊन या घरची मालकीण होण्याचं स्वप्न पाहते. अरे मालकीनच काय, मोलकरीण होण्याची लायकी नाहीये. भिकारण्याची औलाद आहे. मी भिकाड्याची अवलाद होती तर का केलं माझ्याशी लग्न? आणि माझ्यात मोलकरी होण्याची लायकी नाही, पण माझ्याशी शय्यासोबत करण्याची मात्र तुमची लायकी आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण या घरातून जाणार नाही. बायको आहे मी तुमच्या लग्नाची. तुमच्या जीवनात कित्येक बायका आले असतील आणि गेले असतील पण मी त्यातली नाही. खूप सहन केला तुमच्या छळवात पण आता सहन करणार नाही. आजपर्यंत कधी उलट उत्तर दिलं नाही पण थांबणारे नाही. तुम्ही मला एक मारा तर मी दोन. बाई झाली का तू? पाटलाले मार. तुम्ही आम्हाला देवी समजावं अशी अपेक्षा न ठेवून तुम्हाला पती परमेश्वर मानतो. पुजतोय खूपच नापास बोलतोय. पण जेव्हा पती आपली मर्यादा ओलांडतो तेव्हा पत्नीची सहनशक्ती सीमा संपते. मारायचंय ना मला? कोण म्हणते मारायचं? काय बोललोच नाही बाई. अरे खोटं बोललो होतो. तू किती पागल झाली आहे. झाली मी पागल आणि ते तुमच्यामुळे.
आज मलाही बघायचं तुमच्यात किती ताकद आहे. काय बघायचं माझ्या? ताकद अरे बापरे, हिला माझ्या ताकद बघायची आहे. होय, तुमच्या ताकद. क्या बात आहे. हो सुबटतंय थोडीशी पुस्तक बाबा, आई. बाबा, आई तुम्ही बसा मी पाणी. बाबा, आई तुम्ही बसा मी पाणी आणते. आई तुम्ही उभी. बसा. माझ्या वाडगी त्याची बायको चित्रेची आई कशी आहेस? मी बरी आहे पोरी, बरी आहे बा. बाबा, तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे पुढे ठीक आहे पण तू कशी आहेस का? मी बरी आहे बाबा, खूप आनंदात आहे. पोरी पोरी तुझ्या पोटाला काय झालं हे? काय नाही, ते सकाळी भाजी कापत होती ना, तर थोडा लागतो. मधू मधू, आम्ही तुझे मायबाप आहोत. आमच्या लेकरांना आम्हाला चांगलं ओळखता येतं. तू जरी खोटं बोलत असली ना पोरी, तरी तुझा चेहरा नाही होय का? काय नाही आई, काय नाही. मधू मधू, ही काय अवस्था बघतोय आम्ही तुझी? आम्हाला वाटलं होतं की तू तरी सुखी असशील ना, पण तुझी अवस्था सुद्धा आमच्यासारखीच आहे. रवी दादा सुद्धा तुम्हाला त्रास देत असेल नाही? त्याच्या ज्याचा पायीच तर आम्ही घराबाहेर पडलो ग. आम्हा म्हाताऱ्यांना वाटलं 2 दिवस तुझ्याकडे आम्हाला आश्रय मिळेल म्हणून आलो होतो ना, पण जिथे जिथे तुझ्याच आश्रयाला असला नाही तिथे आम्ही थांबून काय करणार पोरी? काय करणार? आई, आई मला माफ कर ग. ए पोरी, घाबरू नको मा, घाबरू नको. अगं, दुःखानं कुणाला सोडलं नाहीये, कुणाला नाही. तू आमची चिंता करू नको, तू सुखी राहा. पण आई, तुम्ही जाणार तरी कुठे? कुठेही जाऊ आम्ही, कुठेही जाऊन आम्ही आमचा पोट भरू. तू आमची चिंता करू नको, तू सुखी राहा. आम्ही पाहू आता. ठीक आहे पोरी, ठेव. आम्ही येतो पोरी, तू सुखी राहा, चिंता करू नको पोरी. पोरी, आई, मधू.
बाबा मला माफ करा. आज मला एवढा हृदय करताय की मी तुम्हाला थांबा म्हणू शकत नाही. थांबा म्हणू शकत नाही. सुनीता परीला आवाज दे. हो. परी परी कोण आहे? दादा वहिनी तुम्ही माझ्या घरी आला. या ना दादा. बस ना वहिनी. हे बघ, आला, बसा. आम्ही इथं बसायला किंवा राहायला आलो नाही. जे काही बोलायचे असत ते इथं स्पष्ट बोल. दादा तुमच्या बहिणीचा हसता खेळता संसार बघायला बोलवला मी दादा तुम्हाला इथे. ते बघून आम्ही काय करणार? तू तुझ्या भावाचं केव्हाच नातं तोडलंस. नातं मी नाही दादा, नातं तुम्ही तोडलं. तुमच्याशी नातं ठेवून आम्हाला आमच्या मरणाला आमंत्रण द्यायचं नाही. जे आमच्या जीवावर उठले त्यांच्याशी नातं ठेवणं म्हणजे मगरच्या तळ्यात मासोळीचं जीवन जगणं. मग त्यांच्याशी नातं ठेवून काय उपयोग? बोला ना दादा, बोला. अरे दादा हे आई बाबा कसे होते हे तर मला माहित नाही. लहानपणापासून मी त्यांना कधी बघितलं नाही. पण त्यांच्या पश्चात तुम्हाला वाढवून शिकवून लहानाचं मोठं केलं. त्यांचं कर्तव्य पार पाडलंस. तेव्हापासून मी तुला माझे माय बाप समजत आले. हे माझं सुदैव. पण त्याच मायबापाने तिच्या भावनेशी खेळून तिच्या वैवाहिक जीवनाचा पराजय करावा. यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं आहे रे दादा? तू काय बोलत आहेस ते आम्हाला काय कळत. जे काय बोलायचे असेल ते स्पष्ट बोल. नवल आहे जे आमच्या जीवावर उठले तरी म्हणतोस काहीच कळत नाही. बरोबर आहे आपलं. बरोबर. माझ्या बाबतीत गैरसमज होणे साहजिक आहे. तुम्हाला वाटत असेल की मी खूप क्रूर आहे, निष्ठुर आहे, पण तसं नाही. आज तुम्हाला मायबापाचा दर्जा दिलास म्हणून तुला सांगतो. प्रत्येक मायबापाला वाटतं की आपली पोरं सुखी राहावी, यशस्वी व्हावी. मलाही वाटतं. आज माझ्या बहिणीविषयी, माझ्या पत्नीविषयी माझ्या मनात किती प्रेम आहे ते माझं मला माहिती आहे. पण त्याचा कागावा मी कधीच केला. कुटुंबात प्रत्येकाला थाक देतो. कदाचित तो माझा स्वभाव दुर्गुण असणार. आज मी तुलाही राखवायचो यासाठी की माझी बहीण कुठल्याही वाम मार्गाने जाऊ नये म्हणून. पण माझा उद्देश कोणाच्या जीवनाशी खेळण्याचा नव्हता, ना राहणार. मग माझ्या नवऱ्यावर जीव घेणं हल्ला करण्यात आला तो काय प्रकार आहे दादा? समजलो नाही. सुनीता मी अहो मला काय कळत नाही. कदाचित तुम्ही तर काही केलं नाही ना. मी येतो तुम्ही केलेला प्रताप दादा, तुम्ही केलेला प्रताप. तुला यांना मारायचंच आहे ना? मग तू मग कशाला? अरे तुझ्या समोर माझा नवरा उभा आहे. मारायला घे, कुशाल मारायला घे. तेवढं वाटत तेवढं. तुला वाटत असेल यांना मारून तुम्ही जिंकाल. पण दादा एक गोष्ट लक्षात ठेव. जर का माझ्या नवऱ्याला बरं वाईट झालं ना, तुम्हीही तुमच्या बहिणीचं मेलेलं रूप पाहून हराल दादा, हराल. काही करू नाही नामा निराळ. खरं सांगतो बरी, माझ्या विश्वास ठेव. मी नाही केलं. मला मान्य की मी तुमच्या अतूट प्रेमाला समजू शकलो नाही. नेहमी विरोध केला त्यासाठी की माझ्या प्रतिष्ठेला कोणी गाव पोचलावू नये म्हणून, मला कोणी हिनू नये म्हणून, माझी बहीण दुःखात राहू नये म्हणून. जेव्हा तुम्ही पडून गेला तेव्हाच मला कळलं की हे प्रेम थांबणारं किंवा शांत होणारं वादळ नाही. त्याच वेळेस माझा राग हळूहळू शांत होता. आणि पहिले मला हे सुद्धा माहित होतं की तुम्ही इथं राहता. खरंच म्हणजे माझ्या विश्वास ठेव. मी नाही केलं. तुझ्यावर विश्वास ठेव. खरंच मी तुझ्यावर विश्वास ठेव. अरे मग ही तू लिहिली चिठ्ठी, हा काय प्रकार आहे दादा? हे तू लिहिलंस ना, हे सगळं तूच केलंस ना. काय बोलतोय जिजू? मी कशाला करू हे? बघ ना का ताई, अगं जिजू चक्क माझ्यावर आरोप करून राहिले. अगं मी कशाला करू हे? आणि हे करून मला काय मिळणार होतं? जिजू खरं तर तुम्ही यांचा तिरस्कार करत होता आणि त्याच तिरस्काराच्या भावनेतून कदाचित तुम्ही एक केला असता
इज्जतीचा थोडाफार हिस्सा मला मिळावा म्हणून तुमच्याशी परीविषयी लग्नाची अर्जाव केली. काय चुकलं जिजू माझं? सांगा ना काय चुकलं? पण नाही, सारखं मिळवणं असून देखील तुम्हाला माझंही पावलं गेलं नाही. उलट माझ्या कणपटात मारून माझी लायकी काढून माझा अपमान केला आणि हे शल्य मला वारंवार बोचत होतं. नंतर या परीशी मी प्रत्यक्ष या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी विजयच्या पायाच्या नकाची सर करू शकत नाही म्हणून तिने माझ्या काळजाला डिवचलं. हीच गोष्ट माझ्या जीवारी लागली. या अपमानाचा अंकुर माझ्या काळजात फोपावत होता. या अपमानाचा सुरू होण्यासाठी आणि या परीला या भडव्याबद्दल असलेला अहंकार चूर चूर करण्यासाठी मीच विजयाच्या चेहऱ्यावर केसाव टाकला. तुला काय मिळालं? असं करून तुला असं वाटलं की तू परीला आपलं करशील? असं करून तुला असं वाटलं की मी परीच्या लग्न तुझ्याच लावून दे? हाच तुमचा हे केपटपणा तुम्हाला नडला जिजू. चला आता तुला पोलीस स्टेशनची हवा दाखवतो. तिथं जाऊन रडशील नडशील आणि मला जिजू पोलीस स्टेशनला घेऊन चालले. माझ्या हातून छोटीशी चूक झाली. जिजूला एकदा समजून सांग ना, मला माफ करायला सांग ना. माझ्या तू तरी मला समजून घे. अगं मला पोलीस स्टेशनला घेऊन चालले. ताई मला वाचव. ताई तुझ्या भावाला वाचव. ताई शांत अगं जे काही झालं त्याचं दुःख मला आहे आणि याचं सुद्धा मी हे सगळं मीच करणार. आणखी दुसरं कोणी नाही, माझा भाऊ. याची शिक्षा तर त्याला नक्कीच मिळेल. हो पण एकीकडे मला आनंद सुद्धा होतो. तुम्हा दोघांविषयी असलेल्या तुझ्या दादाचा राग आता शांत झाला. ते तुम्हा दोघांना नक्कीच मिळतील. सुखी राहा. सांभाळ स्वतःचा संसार. त्यांची नीट काळजी घे. सांभाळ कसला विचार करताय? काय झालं तुम्हाला? आई बाबाच्या बाबतीत विचार करीत त्यांनी आपल्या जीवनात खूप दुःख सहन केलेत ग. माझं स्वप्न होतं की त्यांना खूप सुख द्यावं, आनंदी बघावं. पण बघ ना, कदाचित नियतीला हेही मान्य नसेल. तरी मला आई बाबांची खूप आठवण येत आहे. काय करत आहेत, कसे आहेत कुणास ठाऊक. खूप काळजी वाटते मला तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला वाटते. कारण लहानपणापासून मला आई बाबांचा कधी सहवास मिळाला नाही. ती माया मला कधीच मिळाली नाही. कमीत कमी यांच्या रूपात तरी तो सहवास लावेल ती माया तू आपला ताराचा नाही. पण करी तू ताराचंदला माझ्या बाबतीत हे तेजाब वगैरे असं काही त्याला काही सांगितलं? काही सांगितलं नाही. पण आई बाबांना इकडे यायला सांगितलं मी. तुला कळतं की नाही त्यांना आता तिथे राहायला कशाला बोलावलंस? त्यामुळे मला ह्या अशा अवस्थेत फक्त तर खूप वाईट वाटेल की त्यांना कळव्या मनाचे आहेत. माझे आई बाबा हे दुःख नाही सहन करू शकणार तरी त्याला बोलावलं मधूचं लग्न झाल्यापासून रवी दादा त्यांना खूप त्रास द्यायचा. इतकंच नाही तर त्यांना घराबाहेर सुद्धा हाकलून टाकलं. सांगते कुठं जाते ना बिचारे. त्याला बरे मी तुला म्हणत होतो की आई बाबांना एकटं ठेवणं बरं नव्हे. दादा त्यांना कधी सुखाने जगू देणार नाही. पण तू माझं काही ऐकलं नाहीस. काय ऐकलं नाहीस तू माझं? काय करणार एकीकडे आठ तर दुसरीकडे मी. मला असताना सुद्धा आपल्याला असं करावं लागलं. आहे का घरात? कोण आहे? आहे का? आतमध्ये जाऊन आराम करा. मी
बघते हो मी बघते. अरे बाबा बाबा तुम्ही आले या ना या आत या बाबा. सुखी राहा पोरी, सुखी राहा. बाबा बाबा या आई. आई बाबा कसे आहात तुम्ही? आम्ही बऱ्या बाबा आम्ही. बाबा तुम्हाला आता बरं वाटतं ना? आधीपेक्षा बरं वाटतं ना तुम्हाला? ठीक ठीक. आणि तू कशी आहे पोरी? तू कशी आहे? मी हा? मी पण बरी आहे. आई तुम्ही खाली का बसलेत? या ना वर. बसते मी, मला इथेच बरं वाटतं, खाली राहून. बरं, तुम्ही बसा थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते हा. ए पोरी थांब थांब पोरी. पाणी नंतर आणशी बाई. घे मा. ए पोरी, आम्ही तुमच्यासाठी पोहे आणले, पोहे. हे घे मा. हो. तुमच्यासाठी आणले. आई काय ग? आई मी खाऊ पोहे. हा ग, अशी का विचारते? अशी का विचारते? अगं खायलाच आणले ते. खा. खाऊ का म्हणते? खा मा. खायला आणले तर खाशील नाही ना का बाई? अरे बाप्पा काय झालं मग तुला रडायला? ए परी, अरे बाप्पा काय झालं मग रडायला तुला? ए पोरी काय झालं मग तुला रडायला? काय नाही आई हे तर आनंदाचे अश्रू आहेत. मी लहानपणापासून आई बाबांना कधी बघितलं नाही ना म्हणून त्यांची आठवण झाली मला. अगं पोरी अशी का बोलते मग? अशी का बोलते? आम्ही आहोत ना तुझे आई बाबा, तुझे माय बाप. हो पोरी, तुझे माय बाप आम्ही आहोत. आई पोरी ए बेटा, विजू कुठे दिसत नाही. कुठे बाहेर गेला का विजू? ते नाही का बाहेर गेला का? अरे काय झालं? चेहरा कसं झाला बाबा? काय झालं रे तुला? अरे कसं झालं रे? दादाच्या मेवण्याने म्हणजे प्रेमने यांच्या चेहऱ्यावर तेजाब टाकलंय. अखेर ज्याची भीती होती ते झालं. बघितलं पोरी, बघितलं? मी तुला सांगितलं होतं माझ्या पोराच्या नादी लागू नको पण तू माझं काही ऐकलं नाही पोरी, काही ऐकलं नाही. बघ कशी अवस्था केली आहे माझ्या लेकराची. बघ ना, अगं मारून टाकतील ते माझ्या पोराला, मारून टाकतील माझ्या विंचूला. हो असं होणार नाही आता असं काहीच होणार नाही. दादा शांत झालाय. दादानीच प्रेमला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आता सगळं काही ठीक होईल. आता असं काहीच होणार नाही. आई विंचू पोरा, खूप त्रास होतो का मग तुला? खूप त्रास होतो का रे? अरे बोल ना रे पोरा,
आराम आहे. आराम काय करे तुला आराम आहे तुला हे कसं झालं रे तुझी बाबा नाही ठीक आहे बाबा. ठीक होईल ना, ठीक होईल, हा? ठीक होईल. ऑपरेशननी होईल हळूहळू बरं. माझा विजू विजू माझा विजू कसं झाला रे बस या आई जाऊ. शारदा ठीक आहे. शारदा चलायचं ना आपल्याला, चलायचं आहे ना आपल्याला. हा कुठे कुठे चाललात बाबा? आपल्या दुनियेत ही वाट नेईल तिकडे, ही वाट नेईल तिकडे जायचं. वाट संपली की मग काम करायचा. पुन्हा पुन्हा नवीन वाट शोधायची. आता आता हा आमचा नित्यक्रम आहे. तुमचा निरोप मिळाला म्हणून भेटायला आलो होतो. चलतो. तुमच्या या मुलाजवळ तुम्हाला थांबण्याचा अधिकार नाही आहे बाबा. माझ्याजवळ आणि जिथे स्वतःच्याच घरात राहण्याचा अधिकार राहिला नाही, तिथे दुसऱ्याच्या घरावर कसा अधिकार गाजवणार रे? पुन्हा कसा अधिकार गाजवणार? तुमचा राग हा अगदी रास्त आहे बाबा. तुमचा राग अगदी रास्त आहे, कारण जेव्हा आम्हाला पंख फुटून ते मजबूत होतात आणि तुमचे पंख खिळखिळी व्हायला लागतात, तेव्हा आम्ही तुम्हाला रस्त्यावर टाकून भीक मागण्यास उरकण उडून जातो. उरकण उडून जातो. पण मी त्यातला नाही आहे बाबा. मी त्यातला नाही आहे. असाही असो तरी तुमच्यासाठी मी रस्त्यावर येईन. मी भीक मागेन, पण तुम्हाला माझ्यापासून दूर कुठेही जाऊ देणार नाही. असं दारोदार भटकू देणार नाही किंवा लाचारीच्या जीवन पत्करू देणार नाही बाबा. बस विजय भाऊ, ओ विजय भाऊ, विजय भाऊ, विजय भाऊ, विजय भाऊ. अरे काका काकू तुम्ही इकडे? मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. बरं आलं इकडे भेटला. पण असं धापा टाका त्याला तुला काय झालं रे पोरा? सांगतो काकू, सर्व काय सांगतो, पण आधी सांगा विजय भाऊ कुठे गेला? ताराचंद, विजय भाऊ काय झालं तुला? पण नाही ओळखलं अरे का? नाही नाही, कधी झालं, कसं झालं हे? त्या प्रेमने त्याच्यात टाकलं. काय अवस्था झाली रे? आता बरं आहे. काय बरं म्हणतो? देवा. असं काही सांगणार होतास का दादा? काय सांगू विजय, देवानं दुःख देवा पण एवढे जणू काही चारही दिशांनी तुमच्यावर दुःखाच्या वर्ष. तिकडे मधुताईची अवस्था तशी, इकडे तू असा. एकीकडे मायबापांना घर सोडून दारोदार भटकावं लागतं आणि दुसरीकडे रवी भाऊ जीवन मरणाशी झुंजत आहे.
जीवन मरणाशी म्हणजे काय झालं दादा ताराचंद? एके दिवशी तुमच्याकडे लोकांची गर्दी होती. त्या गर्दीतून मी त्याला चोरून पाहिलं, कारण त्याच्याजवळ जाण्याची माझी हिंमत नाही दिली. नाही झाली. एकदा गेलो, मधुताईविषयी बोललो, पण त्याने माझा अपमान केला. म्हणून त्याची तशी अवस्था असून देखील अजून मी त्याला भेटलो नाही. तशी अवस्था म्हणजे काय झालं काय दादाला? ताराचंद काय झालं बाबा? विजय भाऊ, सांग ना आमच्या दादाला काय झालं दादा? रवी भाऊ खूप आजारी आहे रे. खूप खंगत चाललाय तो. आणि डॉक्टरने सांगितले की त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. काकू, तुमची खूप आठवण, खूप आठवण. ही तर माणसाची प्रवृत्ती आहे रे ताराच्या. प्रवृत्ती आहे ही माणसाची. आपली माणसं जवळ असली म्हणजे त्यांचं मूल्य कवळे मोल होतं. आणि तीच माणसं आपल्यापासून दूर गेली म्हणजे मग त्याची खरी किंमत कळते. माणूस सुखात असला म्हणजे त्याची मती मदमस्त होते आणि दुःखात असला म्हणजे मग त्याला आपली सगळी माणसं देव धर्म सगळ्याची आठवण येते. ते तर त्याच्या कर्माचे भोगाचे भोगू दे त्याला, भोगू दे त्याला. नाही बाबा. आणि हो जाऊन सांग त्याला की त्याचे माय बाप मेलेत मला. कुठे आहात हो तुम्ही? कुठे आहेत? मला तुमची माफी मागायची आहे. माफी मागायची आहे. तुमची माफी मागण्याआधी मी जर मेलो नाही तर माझ्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही आहे. कधीच शांती मिळणार नाही. पुनर्वा कोण ताराचंद तू? भाऊ इकडे कसा का आलात भाऊ? हा सहज फिरता फिरता म्हटलं चला निर्लज्ज होऊन सज्जन माणसाची भेट घ्यावी. आणि तुझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे तुझी दारू प्यावी. बोल ताराचंद, तुला जे वाटतं ते बोल रे. मी काय बोलू शकतो रे हो? अरे जिथे आजपर्यंत तुझे होऊ शकले नाही तिथे मी कोण लागून गेलो तुला बोलायला? मला माफ कर रे ताराचंद, मला माफ कर. कदाचित त्याची शिक्षा भोगत आहे रे मी. शिक्षा नाही बाबाजी, तू तर मस्तपैकी सुख भोगतास. मस्तपैकी सुख कुणाची दे ना, नाही भेट नाही, कटकट नाही, झंझट नाही, एकटा जीव सदाशिव. अरे यापेक्षा या जगात मोठं सुख कोणतं असेल बाबा? हे काय जिथे हसायला पाहिजे आनंद असतो असतील तुझ्या.
मजा आहे बाबा तुझी मजा आहे चल मजा कर मस्ती कर ऐश कर. येतो मी कुठे चालला भाऊ? खड्ड्यात तूच म्हणाला डोळ्याला हो चल आणखी किती लाजवशील रे तू मला. ज्याला लाजच नाही त्याला लाजवून उपयोग आहे काय? उपयोग तर नाही आहे रे, पण एक उपाय आहे ताराचंद. तू माझं एक काम करशील? हो हो सांग सांग, त्यासाठीच माझा जन्म झालाय. सांग. ताराचंद मला थोडं विष आणून दे रे ताराचंद. मला विष आणून दे. मला नाही जगायचं रे, मला नाही जगायचंय. तेवढं काम मी करू शकतो. माणूस की तर मी तेवढं करू शकतो. अरे माणूस की बोल नाही तर काय बोल ताराचंद, पण माझं तेवढं एक काम करतो. मला नाही जगायचं आहे भाऊ. आजपर्यंत तू तुझ्या कुटुंबात नोकरीला आणि दारूच्या हाच मरले मला वाटतं ना त्याच्या परिणामामुळे तू मरणार. हा नाही मरत त्याला प्रश्न माणूस आहे. मायबाप मरते तर माणूस की पोटीत मी तुला मधुताविषयी सांगायचं, पण माझं काय चुकलं? तुझी अवस्था बघून आज माणूस की पोटीत मी तुझ्याकडे आलो. तुला न सांगता विजय तुझ्याविषयी सांगितलं. असं होऊ शकतं केवळ माणूस की पोटीत. म्हणजे आपल्याला माझे आई बाबा कुठे आहे ते सगळे? पावसाच्या डोळ्याला किती पाणी येत आहे ताराचंद भाऊ, हो अरे सांगला, अरे कुठे आहेत माझे आई बाबा? अरे त्यांची मला एकदा माफी मागायची आहे रे ताराचंद. सांगलं कुठे ना? अरे आपल्या विजय भाऊच्या चेहऱ्यावरती विक्रम देशमुखचे मिळवण्याने तेजाब टाकले. काय सांगतोस ते ताराचंद? माझ्या विजूच्या चेहऱ्यावर तेजाब. ए भाऊ, ताराचंद भाऊ, मी तुझ्या पाया पडतो भाऊ, तुझ्या समोर हात जोडतो, पण मला सांगणार आहे. अरे कुठे आहे ते सगळे? अरे मला त्याला एकदा भेटायचं आहे ताराचंद. तुला भेटायचं आहे, पण त्यांनी तुला भेटण्याचं नाकारलं. अरे बरोबर आहे ताराचंद, बरोबर आहे. अरे माझ्यासारख्या नालायक पापी माणसाला कुणाची भेटण्याची इच्छा होईल रे? पाटील देवदास साहेब बसायला या. साहेब बसा. दादा काय झालं तुला? काय नाही मधू, पापाचे भोग भोगतोय ग मी. पापाचे भोग. हे पाप असं की आज माझ्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या ग मधू. लांबायला पाहिजे बढिया थोडंसं दिवस निघेपर्यंत मस्त मला माफ कर ग मधू, मला हा प्रयोग नका वाढ बघा एवढे दिवस लोटले, मी तुझ्या भेटीला सुद्धा येऊ शकलो नाही. माझी बहीण सुखात आहे की दुखात आहे चालून गेलं देखील मला महत्वाचं वाटलं आहे. मध्ये खरंच मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे, खूप मोठा गुन्हेगार आहे. झालं गेलं सगळं काय विसरून जायचं. आता आम्ही आहोत ना, आम्ही आहोत तुझ्यासोबत. हो ना व? हो ना हो मानवऱ्याची भाषा ताराचंद भाऊ, तू इथे या माणसाशी आपलं कुठलंही रक्ताचं नातं नसताना देखील केवळ माणुसकी पोटीच तो आमच्या संकटात नेहमी धावून आला. ताराचंद, ताराचंद, खरंच तू देव माणूस आहेस रे माझ्या राजा. तू देव माणूस आहे. माणूस धनाने नाही तर जो मनाने श्रीमंत असतो तोच खरा धनवान. खूप महान आहेस रे तू, खूप महान आहेस. अरे मी तुला नाही ते बोललो, घाणेरडे आरोप केले, घरातून हाकलून लावलं. आपल्या या गरीब व दुबळ्या माणसाला एकदा तरी माफ कर. अरे खूप महान आहेस रे तू. हे वेड्या, एकदा तरी आपल्या माणसाला माफ कर. असं बोलू नका मला. मला तुमची चूक तुम्हाला समजली हाच मोठा विषय आहे. नाही रे वेड्या, नाही. महाजन साहेब, माझी तर तुम्हाला सांगण्याची लायकी नाही साहेब. अरे अधिकार तर मी केव्हाचाच गमावून बसलो. मला आज निर्लज्ज होऊन सांगतो साहेब,
की आता तरी तुम्ही माझ्या बहिणीचा चढवत तिची चूक पाहायला आपल्या पदरात इतर देवी आहे देवी. हिने आपल्या घरच्यांच्या सुखासाठी माझ्यासारख्या नालायक व म्हाताऱ्या माणसाशी लग्न करून आपल्या जीवनाचा त्याग केला रे. मी तुमचा व या समाजाचा फार मोठा अपराधी आहे. मी कित्येकाच्या जीवनाचा छळवाद केला, कित्येकाच्या जीवनाचा तळपट केला, पण त्याच दलदलीतून या देवीने मला बाहेर काढलं आणि त्या क्षणी मला जीवनाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. उत्तर बस साहेब, माझी हीच अपेक्षा होती. आज आम्हा गरीबाच्या लेकीचं जीवन सार्थक झालं साहेब. आता मला मरण जरी आलं ना साहेब तरी तुला काही होणार नाही. तुझ्या उपचारासाठी जो काही खर्च येईल ना तो मी करेल. परमेश्वरानं माझ्या पापाचं प्रायश्चित्त करण्याची जी संधी दिली आहे ती मी अशी वाया जाऊ देणार नाही जाऊ देणार. राजन साहेब, त्या संधीचं सोनं करायची थोडीफार संधी आम्हाला सुद्धा रवी, आम्हाला माफ कर. देशमुख साहेब, बरं झालं तुम्ही आला. या साहेब, कसं साहेब आमची लायकी नसताना देखील आम्ही तुमच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न केला साहेब. त्या तुमच्या त्या बेवल्याने माझ्या विजूच्या चेहऱ्यावर तेजाब टाकला साहेब. तो देव तर आम्हावर कोपलाच, पण निदान तुम्ही तरी आम्हा गरीबावर दया करा साहेब. गरीबावर दया करा. माफ करा आम्हाला, खूप चूक झाली आमची. काय करणार, श्रीमंतीचा अहंकार चढला होता हे आम्हाला. पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्या उपचारासाठी, तुमच्या तब्येतीसाठी जी काही मदत लागेल ते आम्ही. देशमुख साहेब, आपण रवीला दवाखान्यात नेऊन त्या ठिकाणी किती जाताचा शोध घेऊ. कारण मी गाडी काढले, या घेऊन ये त्याला. या इकडे या रामू, गाडी साला दारू एवढी पॉवरफुल आणि एक्सप्रेस आहे की ती पिल्यानंतर कुठल्याही ठिकाणी न थांबता डायरेक्ट किडनीवर जाऊन आदळतो. यकृत विकृत होऊन किडनी खराब होते. झाला बाबा, आपण किडनी पित नाही. तुम्ही आपल्या मुलाला स्वतःची किडनी दिली, त्याला दुसरा जन्म दिला. आता लवकरच आपले सुखाचे दिवस येणार आहे. हो, काय चिंता करतो, बरं वाटत स्वतःला का कमी चेहऱ्याच्या ऑपरेशनसाठी 3-4 लाख रुपये जमा करून दिले. एवढे पैसे ते देशमुख साहेब आणि महाजन साहेबांकडून मी आर्थिक मदत घेतली होती. त्यांनीच केली मदत केली. मला असं माहीत पडलं की तू एका गरजवंताला आपली किडनी विकली आणि त्या पैशाने तू विजूच्या चेहऱ्याचं ऑपरेशन केलं. खरंय हो. आपली खरी संपत्ती तर आपली लेकरं आहे ना. आपल्या त्यांचं जीवन
आता तो वरचा माय बाप बोलावा काय बाबा, असं बोलू नका. आता सगळं काही ठीक आहे. असं का बोलताय? बघा ना बाबा, तुमच्या आशीर्वादाने माझा चेहरा पण हळूहळू बरा होत आहे. बघा बघा बघा, ऑपरेशनने चेहरा बरा झाला की नाही? आहे की नाही? सगळं काही ठीक होईल. बाबा, आता अजिबातच काळजी करायची नाही. दादा देखील दवाखान्यातून बरा होऊन आज घरी येत आहे. सगळेजण आणत आहेत दादाला. सगळं काही ठीक होईल. आता चिंता नाही, आता चिंता नाही. तुम्ही आराम करा. सगळे जण सुखानं राहा बाबा. पाणी आणा. तुम्ही आटोक्या रिक्षा आणा. बाबा, आटोक्या रिक्षा आणतो. बाबा उठा उठा उठा. मी आठवण आणली. तू घाई करता बिचारा. बरी आई, चला त्वरा का. चला बाबाला पटकन दवाखान्यात घे. बाबा उठा ना. आपले आई बाबा, आपले आई बाबा आपल्याला सोडून देवा घरी गेले. आपल्याला सोडून मी ऑटो आणली ना बाबा. आपल्याला दवाखान्यात जायचंय. बाबा, असं काय करताय? असं नाही करायचं. हे नाही, हे बरं नव्हे. ऑटो आणली दवाखान्यात. मजा करता कशीच नाही करता म्हणताना. माझ्याकडे बघ ना, माझ्याशी काहीतरी बोल ना. आई उठ ना, उठ ना, उठ. आई आई उठ ना, आई उठ ना, आई उठ ना. मला सोडून नका जाऊ. नाही बाबा, तुम्हा विना पोरकं होणार आहे बाबा. आम्ही पोरकं होणार. तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड करण्याआधीच आम्हाला सोडून गेला. तुमच्या लेकरांना एवढी मोठी शिक्षा नका देऊ आई बाबा. एवढी मोठी शिक्षा नका देऊ. दादा, मला माफ कर बाबा, मला माफ कर. दादा, तू तऱ्यांना माफी मागण्याची हिंमत केलीस रे. पण कदाचित यांच्यात तुला माफ करण्याची हिंमत नसावी, म्हणून आपले आई बाबा आपल्याला सोडून देवा घरी गेले. आई
शांत हो रवी, शांत हो. अरे खरं तर आम्हाला सुद्धा माफी हवी होती रे, पण आमच्यासारख्या पापी माणसाला या जगामध्ये माफी नाही, हे सत्य आहे रे, हे सत्य आहे. महाजन साहेब, तुम्ही तर माफी मागून मोकळे झाला. खऱ्या अर्थानं यांचा गुन्हेगार मी आहे. आम्हाला सुद्धा आईबाबाची माफी मागायची होती. माफी मागण्याच्या आधीच आईबाबा देवाघरी निघून गेले. मी आईबाबाचं खूप वाईट वाटलं. आईबाबा, तुम्ही जा ना, शक्य झाल्यास आम्हाला सुद्धा माफ करा. माय बाप, तुमचा वरदस्त सदा आम्हाला लेकरावर असू द्या. मुलांसाठी मायबाप हेच त्यांचं दैवत असतं. मायबापाविना आमचं सुखदायक विश्व दुःखदायक विराट आहे. देवाचं दैवत्व कुणा दगडात नाही, देवाचं दर्शन कुणा धामात नाही, आणि देवाचं पावित्र्य कुणा साधत नाही. तर देवाचं खरं रूप आपल्या मायबापात आहे. त्यांची आपल्यावर असलेली दया हीच पूजा आहे. त्यांची माया हाच प्रसाद आहे, आणि त्याची छाया हेच आपलं मंदिर आहे.